नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे। आणि सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करतो आहे की जे नवीन आले आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जुने जे शेतकरी मित्र आहेत त्यांना विनंती आहे की व्हिडिओला दुसऱ्या नवीन शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील। आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करत चला। शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आणलेली आहे। आता अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे कोणती, की जसं आपण कुठलंही पीक घेतो तेव्हा भरपूर रासायनिक खतं वापरतो, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला पिकात घट येते, झाडांची वाढ होत नाही। त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे असं की आपण रासायनिक खतं वापरतो किंवा रासायनिक फवारणी करतो किंवा तणनाशकं वापरतो, त्याच्यामुळे आपल्या जमिनीतले जीवाणू हे संपलेले आहेत। आणि कुठलेही जीवाणू असल्याशिवाय, जमिनीत जीवाणू असल्याशिवाय झाडांना ते खताची पूर्ती होत नाही। कारण झाडापर्यंत पोहोचण्याचं, खत पोहोचण्याचं काम हे जीवाणू करते, त्याच्याद्वारे झाडांची मूळ जीवाणूद्वारे ॲप्टेक करते खत। तर म्हणून आपण आज हे बघूया की एक स्लरी तयार करूया की ज्याच्यामुळे आपले जमिनीत जीवाणू तयार होईल, जमिनीची सुपीकता वाढेल आणि जोमदार वाढ होईल पिकांची। त्यानंतर आपलं पिकाचं उत्पन्न भरपूर वाढेल। त्यासाठी आता स्लरी म्हणजे आपण घरीच तयार करू शकतो। ती स्लरी म्हणजे अशी की आपल्याला सगळ्यात आधी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे। लक्ष इतकं ठेवायचं आहे, ड्रममध्ये 200 लिटर जे पाणी घेऊन राहिलो आपण, तो ड्रम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कुठल्याच प्रकारचं केमिकल, कुठल्याच प्रकारची घाण त्या ड्रमला राहू देऊ नका। स्वच्छ ड्रम आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। आणि एक सोबत काठी घ्यायची आहे आपल्याला। काठी यासाठी की आपल्याला त्या ड्रममध्ये जे स्लरी तयार करू ती आपल्याला रोज ती हलवायची आहे। तर आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे ड्रममध्ये स्वच्छ। त्यानंतर आपल्याला गावरानी गाईचं शेण घ्यायचं आहे 10 किलो। आता गावरानी गाईचं शेण यासाठी म्हणून राहिलो आहे की जर्सी गाईचं आपण शेण घेतलं त्याचे जीवाणू वेगळे असतात, म्हशीचं शेण घेतलं तर त्याचे जीवाणू वेगळे असतात, म्हणून तुम्हाला गावरानी गाईचं। आता गावरानी गाय बरेच शेतकरी मित्र विचारतात, गिर गाय चालेल का किंवा घरयाणी गाय चालेल का? तर नक्की चालेल, कारण ती आपली भारतीयच गाय आहे। थोडक्यात सांगतो की आपल्या भारतातली जन्म झालेली कुठली गाय असली म्हणजे जर्सी होलिस्टन हे तिकडलं ब्रीड आहे, पण आपली देशी गाय जी जशी गिर गाय झाली, गिर गाय झाली, गावरान गाय झाली, त्यानंतर हरियाणी गाय झाली आपली, हे आपल्या सगळ्या गावरानी गाय धरल्या जाते, आपल्या भारतीय गाय धरल्या जाते। त्याच्यामुळे जीवाणू एकदम उत्कृष्ट असतात। तर आपण कुठल्याही देशी गाईचं आपल्या शेण वापरलं तर चालेल। तर 10 किलो आपल्याला शेण घ्यायचं आहे। शेण थोडंसं आधीच टोपल्यात पातळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते 200 लिटर ड्रमात आपल्याला पाण्यात घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मध टाकायचं आहे। मध जर आपल्याजवळ असेल तर 500 मिली मध। जसं मध कोणतं आणायचं, जे आपण बाजारपेठेतून आणतो त्यात केमिकल काही ना काही प्रमाणात असते, त्याच्यामुळे ते वापरू नये। जसं आपण जंगलातून किंवा आपल्या शेतातून झाडणी करतो ते मध वापरलेलं उत्कृष्ट राहील आणि तेच वापरावं। 500 मिली मध वापरायचं। जर आपल्याजवळ मध नसेल तर आपण गूळ सुद्धा वापरू शकतो। आता गूळ कोणता वापरायचा, नेहमी मी आपल्याला सांगतो की एकदम हलक्या दर्जाचा जो गूळ येतो, जो माणूसही खात नाही आणि जनावराला देत नाही, जो काळा गूळ येतो तो आपण वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला सगळे विटॅमिन त्याच्यात जे पण आहे, जे पण मायक्रोन्यूट्रंट आहे ते आपल्या पिकांना मिळेल। तर गूळ सुद्धा घालताना आपल्याला त्याचं आधी पाणी करून घ्यायचं आहे, नंतर तो गूळ आपल्याला 200 लिटर पाण्यात घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला 250 मिली किंवा 250 ग्राम शुद्ध तापवलेलं तूप घ्यायचं आहे। तर तूप सुद्धा आपल्याला गावरानी गाईचंच घ्यायचं आहे। डब्यातलं वगैरे जे बाजारपेठेत विकत मिळतं ते तूप घेऊ नका। गावरानी गाईचं तूप बघा, शोधा, मिळेल, नक्की मिळेल। गावरानी गाईचंच तूप आपल्याला वापरायचं आहे। आणि हे सगळं तिन्ही वस्तू टाकून, शेण, गूळ किंवा मध किंवा तूप, आणि तूप जर नसेल आपल्याकडे तर मोहरीचं तेल जे असते, मोहरीचं शुद्ध तेल वापरलं तरी चालेल। 250 मिली तूप किंवा मोहरीचं तेल, हे लक्षात ठेवा। तूप थोडं महाग पडतं, जर नसेल तर ऑप्शन म्हणून एक मोहरीचं तेल आहे। तुपापेक्षा कमी फायदा मिळेल पण फायदा नक्की मिळेल। हे सगळं आपल्याला ड्रममध्ये तयार करून घ्यायचं आहे आणि काठीच्या साहाय्याने आपल्याला अँटी क्लॉकवाईज हलवायचं आहे। 10 वेळा उजवीकडे म्हणा किंवा 10-20 वेळा उजवीकडून, 10-20 वेळा डावीकडून असं फिरवायचं आहे। हा ड्रम आपल्याला सावलीत ठेवायचा आहे आणि साधारण कापडाने किंवा एखाद्या गोणपाटाने झाकून ठेवायचा आहे। आपल्याला हा 8 दिवसपर्यंत हा प्रयोग करायचा। 8 दिवसपर्यंत प्रयोग म्हणजे 8 दिवसपर्यंत स्लरी आपल्याला झाकून ठेवायची आहे। फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की दिवसातून 1 वेळा तरी त्याला ढवळा अँटी क्लॉकवाईज। त्यानंतर 8 दिवसानंतर ही स्लरी छान गाळून घ्या। गाळून घेऊन तुम्ही ड्रीपमध्ये एका एकराला 200 लिटर पाण्यात देऊ शकता। हे तुम्हाला जे सांगितलेलं आहे हे एका एकरासाठी सांगितलेली स्लरी आहे।
तुमच्याकडे शेती जास्त असेल, जास्ती करायची इच्छा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढून त्याप्रमाणे तयार करा. 200 लिटर पाण्यात 1 एकरासाठी पुरेसे आहे. तुम्ही एक तर ड्रिपनी द्या. ड्रिपनी द्यायचं तर छान गाळून घ्या आधी, जेणेकरून ड्रिप चोकअप होणार नाही तुमचं. किंवा तुम्ही दांडाने जर पाणी देत असाल तर त्याने सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता बरेच शेतकरी मित्रांचं विचारणं असते की बुवा दांडाने पाणी कसं द्यायचं हे. तर साधे प्रयोग आहे त्याचा. एक 50 लिटरचा एक ड्रम घ्यायचा आहे आपल्याला, त्यात स्लरी टाकायची आहे आणि ड्रमला आपल्याला एक नळ लावून घ्यायचा आहे आणि नळाची बारीक धार आपल्याला त्या दांडाच्या पाण्यात सोडायची आहे, जेणेकरून पूर्ण शेतात ते जिथे जिथे पाणी जाईल तिथे तिथे ते पसरत राहील. या स्लरीमुळे आपल्या जमिनीतले जे आहे जीवाणू वाढतात, सूक्ष्म जीवाणू जे भरपूर प्रमाणात वाढतात, जेणेकरून खत अपटेक होते आणि त्याच्यानंतर पिकांची जोमदार वाढ होते, पिकात आपलं उत्पन्नात भर होते, त्यानंतर जमिनीची सुपीकता सुद्धा वाढते. माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्याकडे जर अशा काही माहिती असेल तर कॉमेंटद्वारे नक्की पोहोचवा आमच्यापर्यंत. आम्ही आपले अनुभवसुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी मित्रांनी मला मोबाईल नंबर माझा मागितलेला आहे. तर आज मी आपल्याला मोबाईल नंबर सांगतोय माझा 99 60 77 80 24. परत सांगतोय 99 60 77 80 24. फक्त एक विनंती आहे की मला व्हॉट्सअप करा. काय प्रॉब्लेम आहे, कशाविषयी बोलायचं थोडं व्हॉट्सअपवर टाका. मला वेळ मिळाला की मी आपल्याला नक्की कॉल करील. हे माझं तुम्हाला बिलकुल प्रॉमिस आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.